आज मी इंजिनियर धनंजय काटे व इंजिनियर महादेवराव भोसले तुम्हाला TBM शिफ्टिंग करायचं शिकवत आहे. तरी आपला चार्ट ह्या प्रकारे आहे. तर पहिल्यांदा आपल्याला BS, नंतर IS, नंतर FS, नंतर HI व RL घ्यावे लागेल. याचे लॉंग फॉर्म तुम्हाला माहीतच असतील. तर सध्या आपली RL आपल्याला जो TBM आहे आपण सांगोला ईदगाह या मंदिराजवळ आहे व आपला RL तिथील 503.537 ही RL आहे तिथील TBMची RL. तर ही 503.537 म्हणजे 503 मीटर आपण समुद्रापासून उंचावर आहोत असं निदर्शनास इथे येतं आहे आपल्याला. तर आपण TBM शिफ्टिंग चालू करतो आहे. आपला स्टाफमन कृष्णा म्हणून आहे, बिहारचा आहे. कृष्णा स्टाफ पकड. आपले भोसले साहेब सध्या रीडिंग घेत आहेत. आपल्याला सुरुवातीला TBMची RL पहिल्यांदा घ्यावी लागेल. आता आपण BS घेतोय 1.06 सर 1.06 1.06. आपण त्या प्रकारे आपण BS मध्ये पहिलं रीडिंग 1.06 घेतलेलं आहे. आता त्यानंतर पुढची प्रक्रिया अशी आहे की आपल्याला चेंज पॉईंट घ्यावा लागेल. तर अशा प्रकारे आपण आपल्या स्टाफमनला एका चांगल्या जागी, जे जागा स्वच्छ असावी व स्थिर जागा असावी जिथं स्टाफ आपल्याला फिक्स करता यावा. महादेव सर आपले आता रीडिंग घेत आहेत 1. तर ही रीडिंग पहिली रीडिंग आपली 1. .38 आलेले आहे. आपण तुम्हाला रीडिंग दाखवण्याचा प्रयत्न करू. रीडिंग सध्या तर नाही घेऊ शकत आपण. तुम्हाला स्टाफ दिसेल थोडासा. ठीक आहे. तर FS घेतल्यानंतर आपण आता स्टाफ स्टँड उचलत आहे. मशीन आपली पुढच्या जागी फिक्स करत आहोत. आपली मशीन इथे बाजूला चालू आहे त्यामुळं आवाज थोडा प्रॉब्लेम येत आहे. आपला स्टाफ मन त्या FS रीडिंग जे घेतलेले आहे त्यानंतर आपला स्टाफ त्याच जागेला ठेवायचा आहे. अजिबात स्टाफ हलवायचं नाही आहे. व मशीन समोरच्या बाजूला ज्या दिशेला आपल्याला TBM घेऊन जायचं आहे त्या बाजूला मशीन सेट करण्यासाठी आपण जात आहोत. तरी नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला मशीन सेट कशी करावी याबद्दल आपण लवकरच व्हिडिओ टाकत आहोत. तर आपण आता मशीन सेट केलेली आहे या ठिकाणी व आपण आता BS घेतो आहे. बॅकसाईड रीडिंग म्हटलं जातं याला. 2.26 रीडिंग आलेलं आहे आणि त्या पण प्रकारे आपण ह्या इथं वहीवर घेतलेला आहे 2.26. तरी आपण ह्या मंदिराजवळ एक TBM पहिला सोडलेला आहे. तो आपल्याला क्रॉस चेक करायचा आहे. त्यासाठी आपण ही TBM शिफ्टिंग करून घेत आहे. आपण आता थोड्याच वेळात चेक करू तो TBM बरोबर आहे का काय प्रॉब्लेम आहे त्यात. तर आपण आता जे TBM तिथे आपला जुना TBM आहे तो आपण क्रॉस चेक करण्यासाठी कॅल्क्युलेशन करत होतो. रीडिंग घेत आहेत भोसले सर. 0.20. तर त्यानुसार आपण IS रीडिंग घेतलेला आहे 0.205 व आपण आता तुम्हाला कॅल्क्युलेशन करून दाखवत आहोत तो TBM बरोबर आहे का चुकीचा आहे. तरी आपण आता ह्या ज्या आपण आता रीडिंग घेतली आहे त्याचं कॅल्क्युलेशन करतो आहे. तर आपली RL आहे पहिली RL समुद्र पातळीपासून आपण 503.537 मीटर उंचावर आहे. तर 503.537 प्लस पहिलं BS रीडिंग घेतलेलं आहे ते त्यात प्लस करायचं आपल्याला 1.060. आपली HI येते हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट. आपली जी ॲटो लेवल आपण जी मशीन लावलेली आहे ती आपली 504.597 एवढ्या मीटरवरती आपली मशीनची आपण लेवल घेतो आहे. ती मशीन ह्या लेवलवर सेट झालेली आहे. हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट आपली 504.597 आलेली आहे. त्यानंतर आपण स्टाफ चेंज करून एका जागी फिक्स करायला लावला होता. ती आपण रीडिंग FS मध्ये घेतली होती. तर आपण यातून FS मायनस करतो आहे.
याच्यामधून एफ एस आपल्याला मायनस करावे लागणार आहे 1.38. सर ते फॉर्म्युला पण लिहा, तर शेवटी फॉर्म्युला लिहा. एच आय मायनस एफ एस 503.217 आलेले आहे. त्यानंतर आपण आर एल, आपल्याला नवीन आर एल आलेले आहे. नवीन आर एल प्लस आपल्याला परत बी एस करावं लागेल 2.260. तर आपली नवीन याच्या ही हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट आलेली आहे. आपण नंतर जी मशीन लावली डबल सेट केली त्याची आपल्याला हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट 505.477 आलेली आहे. व त्यानंतर आपण जो टी बी एम चेक करण्यासाठी पहिला एक जागेवर आपला टी बी एम फिक्स होता तो पण दावण्यात येईल तुम्हाला. तिथलं आपण रिडिंग घेतलं होतं. तर तो आय एसमध्ये आपण घेतलेला आहे इंटरमिडिएट साईडमध्ये. तर आपण त्याचं तो आपण आय एस म्हणून एच आयमधून मायनस करायचं आपल्याला 0.205. तर आपल्याला नवीन तिथली एच आय आर एल आलेली आहे 505.272. हा आपला नवीन टी बी एम आहे किंवा नवीन आपण ते टी बी एम चेक केलेला आहे. त्याची रिडिंग आपली आलेली आहे 505.272. आणि तिथं जो पहिला टी बी एम आपली नवीन आर एल लिहिलेली आहे 505.272. व आपला जो जुना टी बी एम होता त्याची आर एल होती 505.566. म्हणजेच हा पहिला टी बी एम 505.566 म्हणजे 29 सेंटीने हा पहिला टी बी एम आप दावण्यात आलेला आहे. म्हणजे हा पहिले जे लेवल घेतलेले आहेत त्या कोणत्याही इंजिनियरनं चुकीचे लेवल घेतलेले आहेत. तरी तुम्हाला कॅल्क्युलेशन फॉर्म्युला सांगत आहे. पहिल्यांदा आर एल असतो, आर एल प्लस बी एस इक्वल टू एच आय आणि एच आय मायनस एफ एस इक्वल टू आर एल. हेच विषय आहे. एच आय काढायचं आहे, आर एल काढायचे आहे. हे दोन फॉर्म्युला तुम्हाला समजल्यानंतर तुम्ही टी बी एम शिफ्टिंग करू शकता. धन्यवाद.